कोण आहे? इकडनं नसणार ग. आई शपथ, खरंच की काय? आईला. आणि ते सुद्धा मिस्टर तुम्ही कधी शिकलात? हा? आणि इकडनं काही नाही इलात? इकडनं काही नाही आलात? मंडळी नमस्कार, मी रोहित तुमचं 85व्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आज रविवार आहे आणि आज सगळे घरात आहेत, त्यामुळे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय होतंय. इकडे बघा, सकाळी सकाळीच आईंनी मच्छी घेतली. काय घेतल्यात? करली करली. करली एवढीशी आहे बघा, एका हातातच पुरली. एका हातातच आणि एका हातात पुरेल एवढीच आहे. तू काय नाचत? नाचत कशा? काय झाला? काय झाला? ओव्हर ऍक्टिंग आहे. दारात घ्यायला गेलो तर आपण काय म्हणतो, काय तिनं महाग दिला ना आम्हाला. काय काय? दारवाजे येते ना, ही बाजारात नांदला हा. आणि बाजारात रोज खत घेऊन आणले. तर आपण काय म्हणतो, महाग आहे ती महाग देते. ही कितीची बोलले? 150ची ना? 150ची. एकच आहे वाटतं पण ना? एकच आहे. जाऊ दे, फ्राय करूया. चालू चल क्षमा मदत करणार. टाकून ठेव. तू फक्त तेच बोलणार होतो मी आता, आणि स्वतःच बोललं. तेवढा कसं जमता? कल्ली खाणार, काट्याची मच्छी खाणार? कल्ली? आमच्याला कल्लीच आहे. मग तुम्हाला नाही कल्ली देणार आम्ही. मग काय कलेजी हवी? कलेजी हवी ठमा. तर इकडे मुळ्याची आणि पाल्याची भाजी केलेली. आता ह्याच्यामध्ये पण बघू शकता, मध्ये मध्ये पाल्याची भाजी आहेच. पण पाले मी बियाले खरोखरच गुर्र आहेत तिकडे. डुक्कर बघ, डुक्कर. डुक्कर नाही, आता सध्या कोण आहे येता? वाघ येता, वाघ रात्रीचा. इकडे पालेभाजी केलेली आणि मुळ्याची. तर मुळ्याची थोडीशी काढायची आहे. इकडे केलेली पालेभाजी काढली आणि आता 2 दिवसापूर्वीच आईंनी दुसऱ्या ठिकाणी केलेली आहे तिकडे. तर ती दाखवते केवढी झाली आहे ती. इकडे बघू शकता, इकडे पण आईंनी असे मळे छोटे छोटे असे करून एकदम पालेभाजी. आणि अजून कोणती पेरलेली आहे का माहीत नाही, कारण हे बघा एक मोठं रोप पण दिसतं इकडे. तर पण छोटी जी आहे तेवढं दिसणार नाही, पण ही बघा पालेभाजी लाल माठ आहे इथे पण. तर चला आता आईंना तिकडे मच्छीमध्ये मीठ मसाला टाकायचा तर टाकून देते आणि मी आधी फ्रेश होते पटकन. सकाळी सकाळी टीव्ही कशा चालू? सकाळी त्याशिवाय उजेडत नाही आमचा. उजळत नाही म्हणजे ते काय लावतात, कीर्तन लावतात. आणि तिथं बाजू झालं की त्या काय लावतात, सिरियल. मग कुणी अरुण लावला नाही. आई काय बोलला आता? पण तुझी सून काय बोलली? काय बोलली? हे लावतोय ते मीठ मसाला. मीठ मसाला आईच लावतो. काय रे बाबा, भांग प्यालो की सकाळी? सगळे अशी काय गडबडीत येतात, मग त्या बोलून तोंडात चुकलीला मीठ मसाला लावतो आईस. आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट बघ, एकदम झुसकार गेला. हे तळणार आहेस की काय करली कोण खायला? करली कोण खाईल म्हणजे काय बिना तळल्याशिवाय? हा, तळल्याशिवाय काय करू? तळल्याशिवाय. हे कोकोमात टाकलंय, काय आगोळ टाकलाय. आई ह्या संपला. आता संपलं तर काय, आता काय नाही टाकणार. मग आता मच्छी नाही खायची. मच्छी नाही खायची म्हणतात, पण हे काय ते रतांबे दुरुक लागले की नाही. फुलतायत जाऊन बघशील तर कळल ना. आणि 4 दिवसाची तुमची भाजी 4 दिवस झालेली ना पेरून, ती पण जराशी फुलली आहे. मेहनत तुमची. मंडळी मस्तपैकी फ्रेश झाले, देवपूजा केली आणि आता कुकर लावलाय. आणि आता म्हटलं आधी जरा थोडं खायला घेते. सर्वजण घरात असली ना काय, ती जायपर्यंत आपल्याला त्यांना घरातनं बाहेर काढेपर्यंत आपल्या काही घशात जात नाही असं असतं. तर सगळ्यांना आपापल्या कामाला पाठवलं. तसंच ठमा आणि आरू होते, त्या पण त्यांच्या घरी गेल्या. त्यामुळे आता मी एकांतात भाकरी खायला बसले. जवला आहे
आणि भाकरी. तर या खायला तुम्ही पण. जास्तच टाकलं वाटतं. भात झालाय की सगळा झाला. आता ही फ्राय सगळा लास्टच झालाय, मग डायरेक्ट जेवणारच. रवू ना अंगावर उडत. रवो पोरा काय गेली? गेली घरात. सायकल आणलेली आहे काहीतरी नवीन कोणाच तरी. कधी गेला घरी? का अनुगच गेला? दोघा पण एकमेकाचा हात पकडून गेले. आंघोळ घातली आणि पिटाळून दिली. पण काय पण बोल, करलीची मच्छी टेस्ट भारी. काटे मोठे असतात पण मोठ्या नाही, छोटे असतात पण जाय असतात असा बोला. नाही, मोठे मोठी असतात मोठी करली असेल तर मोठे मोठे लांबडे असतात. हा आता हे याला छोटा भेटणार तुम्हाला. हा ही छोटी आहे ना खरी. भेटू दे कसा तर, पण टेस्ट भारी लागतात. सर्वात टेस्टी माणसा हाच असेल बहुतेक. मला तर अगदी तू म्हणशील त्या पापलेट सुरमईपेक्षा करलीच टेस्टी वाटते मला. मला तर तुम्ही म्हणाल ना तर तांबवच्या पेक्षा कुठला काय त्या तांबवशाचं तू नाव पण काढू नकोस. टेस्टी नाही. आता कधी येतात आता बघतो आता. फोन करा. कोण लागतं? दादा कोण लागतं? माझा भाऊ तुमचा कोण? मेवना. मेवना फोन करा. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाव काय तर काय पाहुणे. बघतो का व्हिडिओ? मग बघतात म्हणूनच बोलतोय. काय बघतात म्हणूनच बोलतोय. काय बोलताय? हेच बोललो ते. म्हणजे तांबोसा पाहिजे आपल्याला. तुमच्या ह्याच्यातले पर्यातले मासे द्या पकडून. हा छोटे छोटे मग तेच त्याला तिला. लागतात हा ते बरोबर. मग ते यायच पाहिजे. कधी येणार आहे तेव्हा सांग. पावसात. पावसात बाबा. पावसात तांबूची काय कधी पण ठेवली. झोप काय ते पण. कामावर पण झोपाच करतात का हो? कामावर गेल्यावर नाही, दिवस घरी असल्यावर झोप येता. कामावरती कसे? कामावर वेळ कसा जाता समजत नाही. हो मस्त वास सुटलाय, सुगंध श्वास एकदम मस्त घमघमलाय. कधी तव्यावरनं काढतायस आणि कधी खातोय असं झालाय. काय एक सांगून गेला, त्याला बोललाय मदत करशील असा. नंतर म्हटलं करशील काय? खायला करेन म्हणून सांगितलं गेलाय. आज दुपारनंतर मी बाहेर जाणार आहे, त्याच्यामुळे जरा लवकर मला मोकळं कर याच्यातून. तुम्ही कधी घरात असता आधी सांगा. मी झोपलाय काय पळालात? आज एक पण मॅच आहे. मॅच आहे पण जायचं जरा. आज मला काहीतरी महत्वाचं काम आहे एक. आणि येणार कधी? फोन करीन येताना निघालो की. कशा? करीन. मग मी लिस्ट तयार ठेवतोय. ह्या अनुसार त्यानुसार. राजापूर का जाणार आहे? ते जाणार आहे, सांगणार नाही कुठे जाणार आहे. ते जायचं आहे तिकडे जाईन. मित्राबरोबर आहे. मित्र की सवत? सवत म्हण, मित्र म्हण, कोण पण म्हण. एकच सवत आहे बिचाऱ्यांची. जेवून जाऊ ना. मग आता झालं ते एकदा म्हणजे एकत्र नाश्ता जेवण तर जेवूनच जाणार मी. पण उशीर होईल हा. संध्याकाळ नाही एवढीच आहे. काळोख पडायच्या आधी येईन. हा काय काळू पडायच्या आधी येता. पण मला कारण समजला कशाचा. अच्छा. वाघ सध्या येता ना रात्री तो. हा मग भित्रे एक नंबरचे भित्रे माणूसच तुम्ही. भिवचा असता वाघा. नाही वाघा काय सगळं भीत नाही. तू नाही भीत काय रे. समोर आला ना की काय होईल समजून. भित्रे कोणला तू बघितलायस काय आधी वाघ कधी? तुम्ही बघितलाय? मी दोनदा बघितलं. एकदा पण नाही, दोनदा. वाघ म्हणजे मी वाघी नाही म्हणून वाघ माझ्या पुढ्यात येत वाघ म्हणजे तो ह्याचा पटेलाच आहे, बिबट्या. तर काहीतरी बघितलंस. मी तापण नाही काय बघितलंय. चला मिस्टर नाश्ता आणि जेवण करायला बसले.
मी असंच वाजले किती जेवणाचा टाइम झाला आता. मग जेव्हा आता ह्या मला पापडी बरोबरच खायला आवडतं. मग आता बरं खालचं ते हे मला द्या. कसं आहे बरोबर ना? जावा बदलून आणा मच्छी म्हणून. मच्छीत प्रॉब्लेम व्हिडिओसाठी सांगतो बरं. मच्छीत प्रॉब्लेम हा व्हिडिओसाठी सांगतो. मच्छीत प्रॉब्लेम असेल. चांगला आहे. जेव्हा झोपा आणि नेहमीप्रमाणे मस्त हा नेहमीप्रमाणे जेव्हा झोपा. आता मग जेवायचं असतं ऐका. पटापटा. जेव्हा झोपा नेहमीप्रमाणे आणि आणि मदत करा. बंद कर. करतोयच आहे जेव्हा पटापट. कुरकुर कुरकुर आवाज येतोय पाठी. पटन कुरकुर कुरकुर आवाज येत होता. तर ठमा खात होती. जेवताना कुठे गेलेली घली. आज तुमच्याकडे काय स्पेशल होतं की मग काय होतं चिकन. मग हे स्पेशल नाही म्हणून तुम्ही पळून सकाळीच लवकर गेलात काय बहिणी आम्हाला द्यावं लागेल म्हणून. मग खरं बोल चोल शापलला गेला आता आम्हाला द्यावं लागेल म्हणून तुम्ही गेलात आणि आमच्याकडचे बटर खाता आता. चॅप्टर कुठच्या. चल आता माझ्याबरोबर कामं करशील ना. खा पटापट खा. माहित आहे तू नाही काय कर. तू करायचो काय 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 तू करणार मी जेवायचो. लाज वाटते तुला. मंडळी थोडा आराम करून उठले आता आणि म्हटलं चहा पिऊया. तर चहा पिता झोपलेले असतानाच मिस्टर कुठेतरी गेलेत. आता कुठे गेलेत त्याची मला थोडीफार चाहूल लागलेली आहे. असं नाही की कायच माहिती नाही वगैरे. कारण आमचा गेल्या आठवड्यात किंवा 2 आठवड्यात असा विषय चालू होता की गाडी घ्यायचीच आहे. तर गाडी घेण्याच्या संदर्भातच दादा मुंबईला राहतो माझा भाऊ. तर तो मला त्याला सांगितलेली सेकंड हँड कोणती तरी गाडी बघ म्हणून. तर तो फोटो पाठवत होता आणि त्याच्यात आम्हाला एक गाडी हे झालेली आवडलेली. तर तो बोललेला की शनिवार रविवारी पाठवून देतो म्हणून. पण एवढं फिक्स नाही झालेलं की आजच देईल असं. पण तरी पण मिस्टरांच्या नंतर कॉन्टॅक्ट मी काय भावाला इकडे नेटवर्क नसल्यामुळे मी काय सारखा कॉल नाही केलेला. पण ह्यांचा कामावर गेल्यावर वगैरे कॉल बिल होता असेल तर त्यांनी केला असेल नक्की. तर त्यांचा कॉन्टॅक्ट झाला असेल आणि जिथे मी पैसे ठेवलेले 50,000 रुपये त्याला द्यायचे होते आणि बाकीच्या पैशांचं लोन करायचं होतं. तर पहिले पैसे जिथे ठेवलेले तिथे माझे पैसे नाहीत. त्याच्यामुळे मी समजून गेले की हे कुठेतरी सरप्राईज देण्याच्या नादात. नाहीतर डोंबल्याचं 2 वर्ष काही सरप्राईज नाही दिलं नाही आणि आता माझ्याच ह्याच्यावर जर मला सरप्राईज द्यायला जात असतील तर ते सरप्राईज नसेल पहिली गोष्ट. तरी पण बघूया. आता आधी चहा पिते. कुठे गेलेत ते नंतर समजेलच. आई आणि आपापल्या कामाला गेलेत आणि एवढे जर आणायचंच त्यांना असलं असतं तर त्यांनी आईंना किंवा म्हणजे पप्पांना वगैरे पण सांगितलं नाही असतं. डायरेक्ट पण आणलं नसते. तरी पण बघू काय करतायत ते. तोपर्यंत मी सकाळीच भैया आलेला बटर घेतला आहे भैयाकडून. कधी गावच्या ठिकाणी भैया येतात आणि असे बटर देतात. तुम्ही पण खाल्ला असेल गावी येऊन तर नक्की सांगा कमेंट करून. मी पण आता बटर खाते. मंडळी आता मगाशी मी तो बोलले तुम्हाला ते खरोखरच मला तर वाटते. कारण आता मिस्टरांचा फोन आलेला आणि मला बोललेत की रस्त्यावरती ये म्हणून. तिकडे नळ आहे म्हणजे पूर्वी पाणी भरायचे तिकडे ये म्हणून पटकन म्हणून. मंडळी मी आणि ठमा इकडे आता आलोय जे इकडे मिस्टरांनी सांगितलंय तिकडे. बघूया मिस्टर काय करतात. आणि इकडे आता आई आणि पप्पा वगैरे पण होते. पप्पा तिथेच आहेत अजून बसलेले. कारण तिकडे भारे आणून टाकलेले ते आई आणि खाली नेत होते. आता आई आणि गेले खाली. आता मी आणि ठमा कोणाची वाट बघतोय. मामाची. मामा गाडी आणतोय म्हणून मिस्टरांनी. बघूया इकडनं हॉर्न येतोय पण इकडनं कुठनं येतील म्हणा. तरी पण बघूया कोण नक्की येतंय ते. कोण आहे इकडनं नसणार ग. आई शपथ खरंच की काय आईला. आणि ते सुद्धा मिस्टर तुम्ही कधी शिकलात हा.
आणि इकडनं काय नाही आलात, इकडनं काय नाही आलात. आणि ह्या काय देवळाजवळ भेटला की नाही खेळत मग? होता ना तिकडे चिंचेखाली, हा तिकडे भेटला. तिकडे भेटला मामा. नाही, मी इकडे बसते. ह्याचा बघा, ह्याचा काय इगले इगले काय चाललात काय, चाललात काय ओ अय ठमे. आतमध्ये जा. जा आतमध्ये. जा. ह्याचा काय बघ चालू आहे. हो बस. बसतो कशावर बसतो. माझा पोचलोस. पण ह्यांचा मामा एवढा डॅम्बिस असेल ना, खरंच मिस्टर, जरा तरी सांगायचा निदान मला नाही स्वतःच्या आई वडिलांना तरी न सांगता गेले उठून तिकडे. आणि ते दादा कधी पण मी बघणार हय, त्यांनी तरी माका जरा एक कॉल करून तरी सांगायचा की बाबा पाठवली ह्या गाडी वगैरे काहीतरी. नुसते माझ्या पाठीमागे सगळे व्यवहारांनी पैसे प्लस माझेच पैसे घेऊन काय सरप्राईज या. आता जास्त बोलू नको, काय ती पूजा बिजा करायची असली तर कर. पूजा करू खार बिर आणला हारबीर जाऊ दे, ती नवीन घेऊ तेव्हा आणू. मग बिना हाराची पूजा करायची. काय सेकंड हँड आहे ना. हम्म. हार आपण एक फुल झाला. आता तास करावं लागला अचानक खाई ना हार मी आता हार उद्या आणू. उद्या वगैरे घालूया चांगली धुतल्यावर. ते धूप कशा सेकंड हँड ना. मला आता सेकंड हँड ना. चाल पूजा करूया. मग आमका काही फिरून येणार की आता आधी फिरूक नाही, आता त्याची काही पूजा बिजा करा आधी व्यवस्थित काय. आधी घरच्यांका सांगा जावा सरप्राईज काय तिकडं सरप्राईज देव गेले उड. चला बाबा फायनली स्वप्न पूर्ण झालंय. तर आता आई पहिली पूजा तुम्ही करून घ्या. तू कर, मी कर, नंतर करतो. नाही, करा करा धरा. काय स्वस्ती करूया का? काय स्वस्तिक. स्वस्तिक काढते, बाकी पूजा तुम्ही करा. धरा. थांबा तू पण ये. गगनात मावे ना. शेवटी रडून रडून वॅगनारच घेतलंस. वास मस्त येता नवीन असल्यासारखा. तर आता फायनली गाडी आमची आली आहे दारात. आणि मिस्टर दारात कुठे दारात म्हणजे तेच आता आली ना, फायनली झाली, आलीच ना शेवटी, घेतलीच ना. गाडी रोडवर आली आहे म्हणजे रोडवर. गवस काही बोलू नाही, नका. नाही, शुभ 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 बोला. शुभ ठीक शुभ आहे, बोला. चालेल. हा तर पण शुभ बोलण्यासाठी ना, त्याच्यासाठी ते पेढे हार लिंबू बिंबू तर आणू खावा होता तुम्ही, खरा म्हणाल तर कसा विसरून येलात. जाऊ दे, आता बोलणार होतो पण आता नाही बोलते, राहू दे. आता टेन्शन एक एक वाढत चाललंय. जाऊ दे चल. हा शुभ 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 लक्षात ठेवा हा शब्द. शुभ. आणि गाडी येणार हे सरप्राईज. हा सरप्राईज. सरप्राईज तर एवढा नव्हता, कारण गाडी येणारी माहिती होता, पण आज येणारी ह्या एवढा माहिती नव्हता मला. दुसरा सरप्राईज ह्या होता की चक्क तुम्ही चालवत होता. ती कशी काय? ती जरा जरा शिकतोय आता. मग जरा जरा म्हणजे खाई ना आणलं ती. मी नाही का आणली पूर्ण, मग सुपरेशने आणला. त्याच म्हटलं ह्यांचा काय उजळणार. टू व्हीलर मी काय तिथं आणली फक्त. सुपरेशला सांगत होतो थांब थांब, तो गेला. मी वरती येईपर्यंत उशीर झाला काय. मग एवढ्या असं लांब ना मी थोडी आणणार. ताच म्हटला आणि तास अजून महत्वाची गोष्ट, जाऊ दे ते बंद कर मग सांगतो. चल सांगतोच, म्हणजे कळून, म्हणजे कळेल सुद्धा. सर्वात जास्त गाडी जे तुला पॉइंट सांगितले होते की गाडी का नको, त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट होता काय की आता गाडी घेतली. ओके, जर एखाद्याने आता माहिती आपण कशी घेतली आहे ती, म्हणजे शक्य नसताना घेतली आहे. म्हणजे अगदी मी म्हणेन तुझा अट्टाहास असल्यामुळे मी म्हटलं चला आता घेऊन टाकूया. ओके, आता लोन वगैरे कितीचं असणार तुला माहिती आहे, तर ते जाऊ दे, ते आता इथे सांगायला नको. पटकन माझा हात दुखत दिलो तुमचा. हळूहळू बोलू आता आपलं दुःख कशाला लोकांना सांगायचं म्हणा. पण विषय असा आहे की जर आता एखाद्या व्यक्तीने माझ्याकडे ती गाडी मागितली ना, तर कसं आहे की आता जर मी नाही बोललो तर त्या गाडीमुळे कुठेतरी एखाद्याशी त्याच्याशी संबंध असणारे बिघडतील.
याचं पण आता टेन्शन आलंय मला. हा तसं पण होऊ शकता, पण ही जी मी गाडी सांगणार हं. मी सांगणार कशाला, जे आहे ते आहेच. हं. चावी तुझ्याकडे असणार. होय. माझ्या हातात बाबा चावी द्यायची नाही, आधीच सांगतोय. हं. तुझ्याकडेच चावी. हं. ओके चालेल. आणि त्या आहेच ना, माझी गाडीच नाही आहे ती. सगळ्यांना माहिती आहे ती तुझीच गाडी आहे. आधी कागदोपत्री होऊ दे मग. हा, आणि ती नावावर पण तुझ्याच होणार आहे बाई, माझ्या नावावर नाही आहे ती. म्हणजे माझ्या नावावर नको होती. खरात माझ्या नावावर नाही, ती तुझ्याच नावावर. खरंच बाय कशाला? माझ्या. ते दादाला मी सांगितलेलंच आहे. म्हणजे बँक वाले येऊन माका उचलून नेऊन नाही नाही, दे. दादाला सांगितलेलंच आहे की ते तुझ्याच नावावर करेल. चला तुम्हाला झोप आले यार. तर चला, गाडी कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 85वा ब्लॉग. आता भेटूया 86व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.